पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत ते पळून गेले. आम्ही बोलत असताना आम्ही पत्रासकट आणि कागदासकट तिथं बोलत असतो. तिथं त्यांचा प्रयत्न होता काही ते खोटं नाटं बोलून लोकांचं लक्ष हे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जायचं. पण शेवटी पत्रकार हे पत्रकार असतात, अभ्यासू पत्रकार आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि योग्य प्रश्न हे विचारल्यामुळे त्यांची थोडीशी तिथं कोंडी झाली. त्यामुळे आम्हाला काय त्या पक्षाचं खूप काय काढायचं असं नाही. फक्त तो पक्ष अतिशय कष्टाने अजितदादांनी उभा केलेला आहे आणि मग असंच काही ठराविक 2-3 लोकांमुळे त्या पक्षाला अडचण जाऊ नाही तर तिथे असणाऱ्या आमदारांना अडचण यावी, पदाधिकाऱ्यांना अडचण यावी असं कुठं आम्हाला वाटत नाही. म्हणून काही चुकीच्या गोष्टी ज्या वाटत असतात त्या फक्त आम्ही पुढे आणत असतो आणि त्या पुढे आणल्यानंतर काकी त्या गोष्टींचं काय करतात तो त्यांचा तसा विषय आहे. पण एक आहे, आमदारांमुळे आणि कार्यकर्त्यांमुळे ही ती पार्टी नाही तर आमची नाही तर कुठलीही पार्टी ही उभी राहत असते. पण ठराविक नेते ज्यांचं उद्दिष्ट हे असतं की पार्टी ताब्यात घ्यायची, ताब्यात पार्टी आल्यानंतर दिल्लीत जाऊन मोठ्या मोठ्या भाजपच्या नेत्यांशी आपल्याला सहजपणे चर्चा करता येईल. माझ्या हातात सगळे सूत्र आहेत, सगळे कागदपत्र माझ्या हातात आहे आणि माझ्या संविधानालय म्हणजे त्या पक्षाच्या संविधानालय मला सर्व अधिकार दिलेत. हे ज्या नेत्यांना मिरवायचे म्हणजे ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई ह्यात स्वतःवर येणार नाही ना तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे आणि काकींना या गोष्टी आता कळालेल्या आहेत आणि काकींनी पुऱ्या पक्षाची ताबा कंट्रोल त्याच्यामध्ये हातामध्ये त्यांनी घेतला. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आमदार आणि कार्यकर्त्यांची काळजी घेतली आणि ह्या अशा नेत्यांना ज्यांना पार्टीवर कंट्रोल स्वहितासाठी घ्यायचा यांना बाजूला ठेवलं तर पार्टीला कुठेही त्या ठिकाणी अडचण येईल असं आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य केलं, स्टेटमेंट दिली. त्या राईट ऑफ रिप्लाय मध्ये मी त्याच्यावर काही मुद्दे मांडले. कुठेही काही इल्लीगल गोष्ट ही कर्नाटका सरकार नाही तर कर्नाटका पोलीस प्रशासनाकडनं झालेली नाही. आपण तर त्याच्या खोलामध्ये जर गेलात तर राज्यसभेमध्ये तिथे असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी 0 FIR बद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याला उत्तर हे तिथले जे होम डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत नाही तर मिनिस्टर आहेत त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं आणि उत्तरात हेच सांगितलं आहे की 0 FIR हा कुठंही होऊ शकतो. उत्तर प्रदेश सरकार जी भाजपची सरकार आहे त्यांनी सुद्धा सर्क्युलर अशाच पद्धतीचा तिथं काढलेला आहे. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं असेल तर सुशांत सिंग राजपूत नाही तर हे प्रकरण बघितले त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात 0 FIR झालेला आहे. एडीआर बद्दल जे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट बद्दल जे बोलले त्यांनी रेफरन्स देताना ललिता कुमारी रेफरन्स त्या ठिकाणी दिला. अमित कुमार हे जे काही दुसरं सुप्रीम कोर्टचं प्रकरण आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टाने जी रुलिंग दिलंय त्याच्यामध्ये एडीआर जर झाला असेल तर आपल्याला FIR करता येतो. आणि पण सगळ्यात गोष्टीमध्ये महत्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारलं की जो कर्नाटकाकडनं FIR आलेला आहे त्याला आम्ही इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून आता स्वीकारत आहोत. आता हे उत्तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दिलं तर आम्हाला जे पाहिजे होतं FIRच्या मदतीने योग्य दिशेनं ते इन्व्हेस्टिगेशन तिकडे जावं एवढीच आमची इच्छा होती. आणि मुख्यमंत्री साहेब जर बोलत असतील की आम्ही तो FIR स्वीकारणार आहोत आणि आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा तो एक भाग बनणार आहे, त्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं आता झालेलं आहे. त्यामुळे त्या FIR मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मी जी डिटेल कंप्लेंट तिथं केलेली आहे त्याच्या अनुसारच इन्व्हेस्टिगेशन जर होणार असेल तर नक्कीच अजितदादा न्याय देण्यासाठी मदत त्या ठिकाणी होईल. आम्ही कुठं म्हणतो की कोणाच्या भावना कमी आहेत का जास्त आहेत. अख्ख्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे. त्या जनतेमध्ये मी सुद्धा येतो, पार सुद्धा येतो, जय येतो, काकी येतात, CM साहेब येतात, एकनाथ शिंदे साहेब येतात, सगळेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात. त्यामुळे आम्ही सर्वजण नागरिक आहोत. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे वेगळं तिथं काय होतं असं काय नाही. शेवटी आम्ही सर्वजण भावनिक आहोत. योग्य दिशेने तपास जावा एवढीच आमची इच्छा होती. FIR स्वीकारल्यामुळे नक्कीच तो ते जे तपास आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे ते राईट डिरेक्शनला जाईल असं तरी आज आम्हाला वाटतंय. CBI बद्दल सुद्धा
बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एका रिपोर्टची वाट बघू, पण एआयबीच्या रिपोर्टची तुम्ही वाट बघणार असाल तर 2-3 वर्ष काहीच होणार नाही. त्यामुळे तोही मुद्दा जेव्हा मी मांडला तेही त्यांनी स्वीकारला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की मी जेव्हा दिल्लीत अमित शहा साहेबांना भेटेल तेव्हा हा मुद्दा घेऊन सीबीआयकडनं सुद्धा तपास लवकर कसा सुरू होईल याची दक्षता आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं. आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय केलं जातं आणि काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. असं देखील म्हणतायत की मी त्याच्यावर सुद्धा बोललो. एक तर राहुल गांधीजींनी सगळा विषय समजून घेतल्यानंतर त्यांना एकतर आश्चर्य वाटलं की एफआयआर महाराष्ट्रात घेतला जात नाही आणि मला त्यांनी एफआयआर बद्दल एवढंच सांगितलं होतं कि जिस राज्य में न्याय मिल सकता है उस राज्य में आप ट्राय क्यों नहीं करते. त्यांनी कर्नाटकाचं नाव नाही घेतलं, त्यांनी तेलंगणाचं नाव नाही घेतलं, तर दुसऱ्या कुठल्याच राज्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही. आणि मी सातत्याने हेच सांगतोय, गवई साहेबांवर जेव्हा बूट फेकला होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा 0 एफआयआर करण्याची अनेक लोकांची इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ती कुठं झाली तर फक्त कर्नाटकामध्ये झाली. आणि कर्नाटकामध्ये अशा पद्धतीने न्याय मिळतो हे मला दिसल्यानंतर मी स्वतः अजितदादांना न्याय देण्यासाठी एफआयआर करण्यासाठी कर्नाटकात गेलो. कोणाचाही कॉन्टॅक्ट वापरला नाही, गेलो, बसलो, रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट स्वीकारली गेली, एफआयआर केला, एफआयआर दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर सुद्धा केलं. म्हणजे तिथे एफआयआर स्वीकारला पण इन्व्हेस्टिगेशनसाठी हा महाराष्ट्राला तो कर्नाटकाला पाठवलेला आहे. त्यामुळे आता हा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा तो एक भाग झालेला आहे. बस याच्यात वेगळं काय नाही. त्यामुळे याच्यात राजकारण कुणी केलेलं नाही, महाराष्ट्राचं नाव खराब त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. आणि महाराष्ट्राचं नाव खराब हे काय